आपल्या संपर्कात सगळे आहेत। ऑपरेशन टायगरवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर हिम्मत असेल तर खासदार फोडूनच दाखवा, उद्धव ठाकरेंचं शिंदेंना ओपन चॅलेंज। महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9,54,00,000, मग मतदार 9,70,00,000 कसे? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल, अंतिम मतदार यादी देण्याची मागणी। आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, ठाकरेंच्या सर्व 9 खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवली एकी। बीडमधील घटनांवरून लक्ष हटवण्यासाठी खोटे दावे, अरविंद सावंतांचा हल्लाबोल। दिल्लीत काँग्रेसचा पराभव होणार असल्यानं बचावासाठी राहुल गांधींचा मतदानाच्या आकड्यांवरून आरोप, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, तर हा रडीचा डाव असल्याची अजितदादांचीही टीका। एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देऊन सन्मानित करणार, दिल्लीत 11 फेब्रुवारीला शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सन्मान। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा होणारा सन्मान महत्त्वाचा। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांना वगळला, आदिती तटकरेंची माहिती। इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र, स्वेच्छेने नावं मागे घेणाऱ्या महिलांची संख्या 1.5 लाखांवर। मी तोंड उघडलं तर धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडेंचंही पद जाईल, करुणा शर्मांचा हल्लाबोल, दबाव टाकून मुलाला आपल्या विरोधात उभं केल्याचाही आरोप। बुलढाण्यामध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, मुलीची प्रकृती चिंताजनक, तर जतमधल्या घटनेच्या आरोपींना फाशीच्या मागणीसाठी स्थानिकांचा मोर्चा। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर केजरीवालांच्या घरी एसीबीची धडक, नोटीस न देताच एसीबीचं पथक आल्याचा केजरीवाल यांच्या टीमचा दावा। रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सनी कपात, कर्जाचा हप्ता कमी होणार, रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण आढावा जाहीर। सात पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करत भारतीय सैन्याची उल्लेखनीय कामगिरी, पुंछमधील कृष्णा घाटीजवळ घुसखोरीचा प्रयत्न, 3 पाकिस्तानी लष्करी सैनिक असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।